संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बंगळुरू इथं विविध देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला संबोधित केलं। दहशतवाद, सायबर गुन्हे, मानवतावादी संकट आणि हवामान बदल विषयक आव्हानांना सीमेची मर्यादा नसते। त्यांना एकत्रित प्रतिसाद देण्याची गरज आहे असं आवाहन सिंह यांनी केलं। भारतानं प्रदीर्घ काळापासून शांतता, सुरक्षा आणि विकासाचा पुरस्कार केला असून सर्वसमावेशक आणि सहयोगाचं तत्व अंगीकारलं आहे। हा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या सन्मान, संवाद, सहयोग, शांती आणि समृद्धी या 5 स्तंभांवर आधारित आहे असं सिंग यावेळी म्हणाले। कमकुवत स्थितीतून आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणि शांतता सुनिश्चित केली जाऊ शकत नाही अशी भारताची धारणा असून त्या दृष्टीनं भारत आपल्या संरक्षण क्षमतांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे असं ते म्हणाले। या परिषदेमध्ये 26 देशांचे संरक्षण मंत्री सहभागी झाले होते। आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि जागतिक सहभागातून लवचिकता निर्माण करणं ही या परिषदेची संकल्पना आहे।